काशीची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबा यांचा 102वा जयंती उत्सव सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत 21,000 दिवे लावून लहरी पूजा करून साजरा करण्यात आलाय। कामठा गावातील लहरी आश्रमात यावर्षी 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत संत लहरी बाबा यांचा जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय। यात गेल्या 7 दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले। यात लहरी जन्मोत्सव, रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा, लहरी संगीत, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, संतांचे मार्गदर्शन, भक्ती संध्या, दीपोत्सव आदी कार्यक्रम राबवत संत लहरी बाबा यांचा 102वा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय। लहरी आश्रमाचे पीठाधीश परमपूज्य संत डॉक्टर खिलेश्वर उर्फ तुकड्या बाबा आणि अध्यक्ष परमपूज्य गोपाल बाबा यांनी लहरी आश्रमात आलेल्या लहरी भक्तांना मार्गदर्शन केले। तर लहरी आश्रमाच्या वतीने बाहेर गावातून आलेल्या भाविकांना भक्त निवासात राहण्याची तसेच आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। आज पार पडलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात लाखो भाविकांनी लहरी आश्रमाचे पीठाधीश संत तुकड्या बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। गेल्या 7 दिवसात 50,000च्या वर लहरी भक्तांनी जन्मोत्सव सोहळ्यात हजेरी लावली होती। संत लहरी बाबा जन्मोत्सवानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम इथे साजरे केले। पहिल्या दिवशी भजन स्पर्धा 5 जिल्ह्यांची, दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय यज्ञ, तिसऱ्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम इथे साजरे केले। रक्तदान शिबिर झाला इथे, तसेच आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आणि अनेक उपक्रम इथे झालेले आहेत। गेल्या 7 दिवसामध्ये किती लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 लोकांनी इथे हजेरी लावलेली आहे। ते नवीन जे मंदिर आहे ते बाबांचं जुनं हे होतं, जिथून बाबांनी सुरुवात केली होती कार्यासाठी। जे दुःखी येत होते, पीडित लोक यायचे, त्यांच्या एक समाधानासाठी आणि त्यांच्या सल्ल्यासाठी बाबांकडे यायचे, तर तिथून त्यांनी सुरुवात केली आणि त्याला आम्ही जुना आश्रम म्हणतो, विठ्ठल मंदिर त्यालाच म्हणतो। तर आज ते थोडा जीर्ण स्वरूपाचं झालं होतं, म्हणून ते नवीन मंदिर निर्माण केलं आणि त्याचं लोकार्पण 13 तारखेला झालेलं आहे। आजच्या काळामध्ये खूप धावपळीचं जीवन आहे आणि दुःखी जीवन आहे आणि त्याच्यामुळे एक सर्वांना एक मानसिक त्रास आहे, स्ट्रेस आहे, धावपळ आहे। त्यांनी आजच्या काळामध्ये लहरी बाबांनी एक उपदेश दिला आहे की लहरी बाबा का यही संदेश, मानवता से बचेगा देश। हे मानवी कार्य, मानवी मूल्य हे आज आम्हाला काळाची गरज आहे, ते जोपासायला पाहिजे। बाबांनी व्यसनापासून, फॅशनापासून ह्या समाजाला मुक्त केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या आश्रमातर्फे बरेचसे सामाजिक कार्यक्रम आणि शैक्षणिक राबविले जातात। शाळा आहे, दवाखाने आहे आणि त्या प्रकारे इथे नियमित कार्यक्रम सुरू राहतात। आणि लहरी बाबांचा एक उपदेश होता की जय मानव, मानव मानवता से कर ले प्यार, मिट जाए सारी झंझट तक्रार। म्हणजे प्रेम आणि वात्सल्य आणि नम्रता या जगामध्ये राहिली पाहिजे, हे मेन संतांचं मूळ राहते। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।